शकतो. पनसवाडी संघाला येणारा काळ आणि वेळच खरतर सांगून जाईल. चांगला खेळ करावा लागेल. त्याच आपण पाहतोय ज्या पाहुण्यांचं शुभागमन जोर आपल्याला पाहायला मिळतं. नारायण शेठ चौधरी या साहेबांचं शुभागमन जोर आपल्याला पाहायला मिळतं. त्यांना देखील इन्व्हाइट करतो. यांचं मुख्य व्यासपीठावर द्या. आपल्या या छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी मध्ये आपलं मनापूर्वक सहर्ष स्वागत द्या. एकत्र आयोजकांवरती मित्रांनो प्रेम या करता आपण पाहतो. शिवतेज पनसवाडी संघानं जी स्पर्धा जर आपल्याला पाहायला मिळत्या. खुला टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करायचा होता. गुडलेन स्पॉटवरती करतर चेंडू रिलीज झाला. थोडी सुचली विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू उचलला जातो. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आणि हे षटक खरं निर्णायक राहिला गेला. या षटकावरती कमबॅक जर आपल्याला पाहायला मिळत्या. नौका फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समीर संघाचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. आता चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कोलना टाकलाय समोर केसला आपण बाता 20 मध्ये क्षेत्रशक्तीने मिस फिल्डिंग बॉलला घेतल्या. बाउंड्रीची भेट सीमा पार 4 धावा चौकार. बुराज शेठ पारदिया साहेबांचं जोर आपण पाहतो. पनसवाडी गावातील एक चांगले व्यक्तिमत्व आज करतो. क्रिकेटवरती असणारा अफाट प्रेम त्याच्या माध्यमातून जोर आपण पाहतो. बुराज शेठ पारदिया साहेबांचं देखील छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी मध्ये आपलं देखील मनापूर्वक सहर्ष स्वागत द्या. जाऊया मॅच कडे. मॅच भरपूर महत्वाचे. इथून जोर आपण पाहतोय. पंच षटक संपले का? ओके षटक संपल्या. आमचे स्कोरर मित्र थोडेसे अडथळे ढेबाड आले गेल्या. 3 षटकाचा खेळ संपला गेला. संघाची धावा संख्या टोटल करतर बनले गेले जोर आपल्याला पाहायला मिळत्या. 27 करतर धावा बनले गेले जोर आपल्याला पाहायला मिळत. थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आमच्या स्कोरच्या भूमिकेच्या माध्यमातून. हेच वाईट आला होता. शेवटचे षटक श्लोकवरचे षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय जर आपल्याला पाहायला मिळेल. हेच आपण जर आपण पाहायला घेतला. नारायण शेठ चौधरी दोदानी गावातील एक चांगले व्यक्ती आमच्या जर आपण पाहतो. त्यांना आम्ही पाहिलेलं होतं खरतर पोलीस पाटील दोदानी गावातील जर आपण पाहतो. ऍडव्होकेट म्हणून खरतर पदवी त्याने खरतर निर्माण केल्या. आमच्या नारायण शेठ चौधरी या साहेबांचं देखील शुभागमन जर आपल्याला पाहायला द्या. आमच्या साथी समालोचक त्यांच्या मुखामधून चांगलेचे शब्द जर आम्हाला ऐकायला मिळतात. त्यांचं स्वागत द्या. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं करतर या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करतर जरूर केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून इथून सन्मान केला जातो. एका व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जातो. आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जातो. नारायण शेठ चौधरी साहेबांचा माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाम पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना करतर आम्ही सन्मानित करत आहोत. साहेब पुन्हा एकदा तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी मध्ये आपलं मनापूर्वक सहर्ष स्वागत द्या. आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी आणली गेल्या. साहेब पुन्हा एकदा तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. हे करतर आयोजकांवरती प्रेम या जर आपण पाहतो. आमच्या नारायण शेठ चौधरी यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक डोनेशन या स्पर्धेसाठी करता राहायला गेला. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने कदा आपण पाहतो ऍडव्होकेट पदवी करते त्याने स्वीकारले गेल्या. दोदानी गावातील एक पोलीस पाटील जर आपण त्यांना पाहतो आणि करतर आज करतर दोदानी ते करतर पनसवाडी या इतक्या अंतर कापून करते या स्पर्धेसाठी करते त्यांना भेट दिले गेल्या. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथून जर आपण पाहतो जाऊया मॅच कडे. मॅच भरपूर महत्वाची जर आपल्याला पाहायला मिळत्या. 4थ्या षटकावरती गोलंदाज बाळू पारदीला आपण पाहतो चांगला केला. त्या परत सूर्या या षटकावरती 1-2 मोठे पटके लगावणं भरपूर महत्वाचा. कोलना टाकलाय समोर खेचण्याचा प्रयत्न आपण पाहतो. लॉंग आपला क्षेत्रशक्तीने द्या. थोडीशी मिस फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धाब्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाबा मिळतील या 3. या 3 धाब्याच्या मदतीने संघाची वाढती धावा संख्या टोटल आता करता धावा संख्या बनली गेल्या 35 धाबा. धाव फलकेवरती जर आपल्याला पाहायला चांगलीची धावा संख्या 40+ तरी धाबा झाला गेला तरी देखील चांगला टार्गेट सेट करू शकतो जर आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील आपण उर्वरित 4 बॉलचा खेळ संपला गेला. 2 बॉलचा खेळ नंतर परत बाकी चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करतात. सूर्या कोला टाकलाय समोर खेचलाय. पटका पासला गेलाय.
क्षेत्ररक्षक तैनात, मिस फिल्डिंग त्याच्या अवकाशा बाहेर, बॉल एका टप्प्यानं सीमा पार, 4 धावा चौकार. कोला टाकला समोर खेचला, जबरदस्त फटका, ज्या फटक्याची नितांत गरज होत्या आणि तो फटका आता लगावला गेला. ठोकला फलंदाज भरतच्या बाटपंदा, तडाखा साधावा षटकार. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू जर आपल्याला पहिल्या सत्राचा खेळ संपला गेला, पहिल्या डाबाचा खेळ संपला गेला. संघाची धावा संख्या टोटल खरं तर बनली गेल्या 45 धावा. येणाऱ्या बॉल 24 आणि बनवायच्या 46 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये टीम पणसवाडी संघाला. हॅलो, चांगलीची स्पर्धा इथून जर आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी. जर आपल्याला पाहायला द्या पंचक्रोशीमधील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा. पण या स्पर्धेची चर्चा अगोदर रायने या स्पर्धेची करतर अगोदर भरपूर चर्चा होती. ही स्पर्धा करतर आज करतर शिवतेज पणसवाडी संघानं सत्यात उतरवली गेल्या. अशोकांचं मी कौतुक करेन. आपल्या आदिवासी समाजासाठी एक एवढा मोठा प्लॅटफॉर्म त्याने करता निर्माण करून द्यायला गेला. जर आपण पाहतो मालिकेसाठी इलेक्ट्रिक बाईक जर आपल्याला पाहायला मिळते, 2 स्पोर्ट्स सायकल या जर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील दुसरा सामना देखील जर आपल्याला पाहायला चापेवाडी संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात फाईट कर टीम आई किंवा केवाले ठाकूरवाडी संघाचे कॅप्टन. चला ऑफिशियल कॉल असेल, आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं. ब्रेक इनिंग मध्ये करता टॉस करणं भरपूर महत्वाचं आहे. आणि याकडे देखील लक्ष, स्पर्धा मित्रांनो मोठी आहे, याकडे देखील लक्ष द्या. ब्रेक इनिंग मध्ये टॉस करणं भरपूर महत्वाचं आहे. आणि त्या दोन्ही संघाचे कॅप्टन आलेला आहे, तर पॅनल्टीला सामोरी जावं लागेल, याकडे देखील लक्ष असू द्या. आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये करता दाखल झाले. 24 बॉल आणि बनवायचे आहेत 46 धावा. मैदानाच्या आतमध्ये टीम आपण जर विचार केला तर पणसवाडी संघाला चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. इथून मात्र कुठला संघ कुठल्या संघावरती भारी ठरेल हे देखील करतर येणारा काळ आणि वेळ करतर सांगून जाईल गेल. आघाडीची जोडी आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली की आज खरं तर डे नाईट फॉर्मॅट मध्ये खरं तर आज स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिल्या दिवसामध्ये खरं तर आकाशजी शेळके यांचा गोड आवाज जर आपल्याला ऐकायला मिळत असतं तर
आमचे परम मित्र स्वप्नील जहाबली यांचा गोड आवाज या स्पर्धेमध्ये करताना ऐकला गेला. त्यानंतर आमचे परम मित्र प्रवीणजी वाघ्या यांचा गोड आवाज सध्या परत ऐकतात या स्पर्धेमध्ये करताना आपल्याला पाहिल्या. त्याच आमच्या मनोजभाई पसाळ्या यांचा देखील गोड आवाज कालच्या रात्रीमध्ये जर आपल्याला आजच्या रात्रीमध्ये त्यांना देखील त्यांचा गोड आवाज करता जर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या डाबाला सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन लेट्स प्ले. सामन्यात सुरुवात दुसऱ्या डाबाला सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये. ओ क्या बात आहे, खोला टाकलाय जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि आता मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट यॉर्कर जो आपल्याला पाहायला मिळतं. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जेवढे डॉट बॉल खेळतील तेवढं खरं तर आपण पाहायला गेलं तर फलंदाजावरती प्रेशर जर आपल्याला पाहावे. जोमा आणि सोबतीला पप्प्या पारदियम ही जोड साखळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली गेली. फुलाड्यांचा बॉल आता आणखीन एक कोला टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुरेपूर खरं तर फलंदाजाला शांत केला जातो मैदानाच्या आतमध्ये. आपल्या गोलंदाजाच्या तालावरती आता खरं तर फलंदाजाला नाचवला जातो मैदानाच्या आतमध्ये. सलग 2 चेंडू डॉट पिबनचे षटक घ्या आणि या षटकावरती खरं तर अनामारी करणं भरपूर महत्वाचं असतं. इथून मात्र गोलंदाजाचा बोलबाला अद्यापर्यंत आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो मला शांत ठेवला आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज, आकाश तयार या. कोला टाकण्याचा प्रयत्न हलक्यात क्लिक केला आपण पाहतो. मिळवला क्षेत्ररक्षक तैनात द्या. इथून जर डायरेक्ट हिट केला असतं तर निश्चित काम बनून गेलं असतं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये संघाचा श्री गणेश झाला गेला. इथून जर आपल्याला पाहायला मिळा एकेरी दाब्याने इथून मात्र स्ट्राईक रोटेट झाले गेल्या. संघाचा प्रमुख अस्त्र संघाचे कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये पप्प्या पार दिला आणि ऍक्शन मध्ये जर आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल. 46 धाब्याचा पल्ला गाठायचा. इथून मात्र चांगला केला आता मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. क्रिकेटमध्ये एखादी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये खरं तर बनवणं भरपूर महत्वाचं. इथून मात्र ज्यांचं शुभ आगमन जरूर आपल्याला पाहता आमच्या साथी समालोचक मनोजभाई पसाळे यांचं शुभ आगमन जरूर आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सूर्या वारंवार चांगली गोलंदाजी आता करतात सूर्य मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला खेळ इथून मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहतो गोलंदाज आकाशच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करता आपण पाहतो इशांत शर्मा त्यासारखी खेळाडूकडे हाईट आणि त्या हाईटचा पुरेपूर फायदा आता गोलंदाज आकाश घेत आहे. चांगली गोलंदाजी पुलरण्याचा बॉल आडवा बाटनं प्रार करायचा जर आपण पाहतो. हलक्यात ड्राईव्ह केला गेला. मिडॉला क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग आता मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप इथून खरं तर राहायला गेला आणि इथून मात्र या 2 धाबा सहज पूर्ण मैदानाच्या आतमध्ये खरं तर राहायला गेल्या. या दुहेरी धाब्याच्या मदतीने संघाची भारतीय धावा संख्या टोटल आता खरं तर बनले गेल्या 3 धाबा आता मैदानाच्या आतमध्ये सुरू. चांगली गोलंदाजी पहिल्या पेस मध्ये खरं आपण पाहतो आकाशच्या माध्यमातून गोलंदाजाचा बोलबाला आता मैदानाच्या आतमध्ये सूर्य पुरेपूर खरं तर फलंदाजाला शांत ठेवलं गेलं. शेवटचा बॉल या पापरपेच्या षटकामधील खरं तर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज, आकाश तयार, समोर पप्प्या पारदी इन ऍक्शन मध्ये. आपला बॉल लाका समोरून चेंडू रिलीज केला. क्या बात या, एकदा गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या खेळाडूसाठी. लाजवाब गोलंदाजी. षटक क्रमांक पहिलं संपलं गेला आणि संघाची धावा संख्या टोटल खरं तर बनली गेल्या 3 धाबा. त्यामध्ये काही फलंदाज बाद नाही. हॅलो चलाच प्रयत्न घ्यायचा अधिकचा बेल इथून मात्र खर्च करू नका. नेक्स्ट मॅच देखील जर आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला टीम चापेपाडी खारघर आणि त्यांच्या विपक्ष फाईट करेल टीम एकेवरा केबाले टाकूरवाडी संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग समाप्त होण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन जोडलेला आहे. तर जो आयोजकांचा निर्णय असेल पॅनल्टीला खरं तर सामोरी जावं लागेल. मित्रांनो स्पर्धा मोठी आपल्यासाठी करता एवढा मोठा प्लॅटफॉर्म करता आयोजकांनी निर्माण केला गेला आणि त्याची करता अद्यापर्यंत संधी तुम्ही घेत नाही. दुसऱ्या पेला सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज झालाय भारत. जर आपण पाहतो पुलटास बॉल त्याच्यावरती प्राण करण्याचा प्रयत्न जर आपण पाहतोय. इक्षा कबतला क्षेत्ररक्षक तैनात दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाकार केले फलंदाज पप्प्याना. इतर मात्र पप्प्याला देखील माहिती जास्तीत जास्त स्ट्राईक करत स्वतःकडे ठेवणं भरपूर महत्वाचं.
एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये संघाची भारतीय धावा संख्या टोटल आता खरं बनले गेले. आपण पाहायला गेलं तर 4 धावा मैदानाच्या आतमध्ये. चांगला केला आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. चौकार षटकाराची आतषबाज्या आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. चांगला खेळ करावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. एखादी पार्टनरशिप एक मोठी आता बनवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन फुलंदाज जोमा आणि सोबतीला पप्प्याला जर आपण पाहतो गोलंदाज सज्ज भरत तयाऱ्या. कोला टाकलाय समोर खेचला. जबरदस्त पटका. बॉल चालला लांगॉन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. खन खन खणित बिग षटकार. थँक्यू सो मच. त्याच आपण पाहिलं तर रमेश उगडा पनवेल महानगरपालिकेचे साहेब आपण पाहतो या स्पर्धेला खरं तर 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. खरं तर रमेश उगडे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये चेंडूतील आपण पाहतो या सुरेश बाग ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू. आदित्य मान्यवरांचं करतं स्वागत. या क्लीन बोर्ड त्रिपणाची यू मे साइड डेफिनेटली लाखून तोड गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये सूर्य टी4 त्या जशास तसं प्रत्युत्तर आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. या हॅलो क्या बात आहे. जशास तसं प्रत्युत्तर गोलंदाज भरतच्या माध्यमात खरं तर देण्यात आला गेला. षटकार टोकला होता आणि त्यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूसाठी प्लॅनिंग केलं होता आणि तो फलंदाज खरं तर प्रतीचा प्रभाव जर आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद झाला पप्प्या. इतर आपण पाहतो संघाची धावा संख्या देखील 10 जबरदस्त बनले गेले. त्यामध्ये महत्वपूर्णाची सफलता पप्प्या पारती बाद झाला गेला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश भगत आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेला. चांगला खेळ करावा लागेल. जोमाला इथून मात्र 7 धाबी लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. पोलाने सांभाळता पटका बसला गेला. बॅक टू द बॉलर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच. तू चल मे आया अशी परिस्थिती टीम पनसवाडी संघाची. यस पंच इथून मात्र बिमर साठी करता रेपल केला गेला. इथून जरूर ऑन स्क्रीन वरती करता जरूर चेक केला जाईल. चला तिसरे पंच इथून जरूर टेक्निकल रूम मध्ये करता लगेच जॉईन व्हा. इथून मात्र जरूर ऑन स्क्रीन वरती करता चेक केला जाईल. इथून जरूर ऑन स्क्रीन वरती करता जरूर चेक केला जातो. WTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून करता घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत ही वाहिनी जरूर पोहोचवली जाते. जे घर बसल्या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात सर्वांचं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून इथून मात्र पेर बॉल फलंदाज जोईल. इथून मात्र बाद आणि इथून मात्र रिव्यू लॉस झाला गेलाय टीम पनसवाडी संघ. आणखीन एक सफलता. इथून मात्र बऱ्याचशा नावावरती एक षटकार आणि त्यानंतर कमबॅक जर आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावा संख्या परत 10 वरती रोखली गेल्या. इथून चांगला केला आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. नौका फलंदाज सिनॅट नंबर 4 वरती फलंदाज दाखल झाला गेला. राजू आता मैदानाच्या आतमध्ये करता दाखल झाला गेला. चांगला केला आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट जो या खेळाडूला करत देणं गरजेचं राहील. चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गोलंदाज सज्ज भरत आणि समोर आपण पाहतो राजूला. कोला टाकलाय समोर खेचण्याचा प्रयत्न. बीसे मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण चांगले फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. सूर्य दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न. या दाबा आता कितप्यात मागा ठरू शकतो. येणारा खाल आणि बेल जाऊ शकतो. इथे मात्र 2 दाबा घ्यायचा प्रयत्न होता. इथून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये राहिले गेल्या. एका सिंगलच्या मदतीने संघाची भारतीय धावा संख्या टोटल आता बनले गेल्या 11 धाबा धावपलकेवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ अद्याप करता मैदानाच्या आतमध्ये सुरू शेवटचा बॉल. षटकातील जर आपण पाहतो एखाद मोठा पटका आला तर चांगली धावा संख्या खरं तर बनवू शकते गोलंदाज सज्जा. कोला टाकला आपण पाहतो टॉन्कर लाईनचा चेंडू जर आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आकाशला जरूर तैनात द्या. थोडीशी मिस फिल्डिंग बॅकअप राहिला जातो मैदानाच्या आतमध्ये.
एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक इथून संपले गेले 2 आणि संघाची धावा संख्या टोटल खरं तर बनले गेले टीम दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पणसवाडी संघ जाऊन पोहोचला गेला 12 अंकावरती, त्यामध्ये 2 फलंदाज बाद. हे निशाण शेततोय दिलाचा घाल गमसनी ला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये करता रिलीज केला गेला. पुढल्या स्पॉटची सपर थोडी सुसळी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विचारला जातो. जेवढे जेवढे डॉट बॉल येतील आणि तेवढी करता फलंदाजावरती धडपड जर आपल्याला पाहायला चला जेवढ्या पणसवाडी गावातील ग्रामस्थ असतील सर्वांना विनंती आपली जागा प्रेक्षकांमध्ये नसेल, आपली जागा मुख्य व्यासपीठावरती असेल. सर्व ग्रामस्थांना विनंती आपण याच्या मुख्य व्यासपीठावरती हलक्या हातानं क्लिक केला. जर आपण पाहतो मेडॉनला छत्रशक तैनात द्या एकच धाव. आता मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल संघाची भारतीय धावा संख्या एकेरी धाब्याच्या मदतीने संघाची धावा संख्या बनली गेल्या 13 धाबा धावपल केपरती इथून जर आपल्याला पाहायला द्या सिंगल मध्ये इथून काही फरक पडला नाही या टीम गाबदेबी इथून संघाला इथून प्रहार करावं लागतील मैदानाच्या आतमध्ये टीम पणसवाडी संघाला. आता चांगला खेळ करावा लागेल, एकात 2 मोठे फटके आता लगावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. जर शेवटच्या षटकावरती सामना गेला तर रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज इथून सज्ज गोला टाकण्याचा प्रयत्न चांगला चेंडू मैदानाच्या हातमध्ये गुडले स्पाटावरती करता चेंडू रिलीज केला गेला. थोडी सुसळी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातो. आणखीन एक चेंडू डॉन. आता मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजाचा भरणा असणारा संघ टीम गाबदेबी इथून संघ जर आपल्याला पाहायला द्या जे बोलतात ना मंजिले मिले ना तो मुकंदर की बात है लेकिन हम लढे नाही ये तो गलत बात है. आता लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये टीम पणसवाडी संघाला. सुपला शॉट जबरदस्त फटका बॉल चालला नॉन स्टॉप सीमा पार 4 धावा चौकार. आनंद घेत असेल तर या व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. चांगला केला था मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. पुढे येऊन सरटण्याचा पटका खेळायचा होता. आणखीन एक चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला पुरेपूर करत फलंदाजाला शांत ठेवला. मैदानाच्या आतमध्ये चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक जर आपल्याला पाहायला मिळता या षटकातील शेवटचा बॉल अद्याप शिल्लक एक मोठा फटका आला तर इथून मात्र मॅच मध्ये खरं वापसी करू शकतो टीम पणसवाडी संघ. गोलंदाज इथून सज्ज रवी गिराला नीचे आपण पाहतो कोलला टाकलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न एकदा वेगानं पूर्ण दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न धोक्याची घंटा होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज एकाच पटरीवरती इथून मात्र अपघात तर आता मैदानाच्या आतमध्ये घडणार आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद.
हा शेंडू आणि बनबाच्या 28 धाबा आता मैदानाच्या आतमध्ये टीम पनसवाडी संघाला पनसवाडी संघाचं चुकलं कुठं तर मात्र सिंगल डबलला प्राधान्य केला असता तर देखील चांगला खेळ करू शकतो 6 शेंडू आणि बनबाच्या 28 आता मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल 18 धावा खरं तर बनले गेले त्यामध्ये खरं तर 2 फलंदाज देखील बाद झाले गेले जोमा बाद झाला त्यानंतर पप्प्या देखील बाद झाला गेला आणि चांगला खेळ अद्याप परत खरं तर मैदानाच्या आतमध्ये सूर्य चांगला खेळ 3 फलंदाज बाद झाले गेले इथून चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर जरूर करावं लागेल नको फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झाला गेला आकाश आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर दाखल झाला गेलाय 6 चेंडू आणि 28 धाब्याची गरज चांगला खेळ करावा लागेल 4 षटकार टोकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना दुसऱ्या डाबामध्ये पनसवाडी संघाला घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरती थोडासा बाग पडला इथून निश्चित आपल्याला पाहायला म्हणजे 6 चेंडू आणि 28 धाब्याची गरज आहे आणि तर आपण पाहतोय ज्या एंडला आम्ही धाबा बनताना पाहिलाय आणि त्या एंडला इथून जरूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू 28 धाब्याची गरज आता मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले चांगला खेळ खरं तर मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आणि ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंडवरती सज्ज जरूर आपल्याला पाहायला मिळेल आकाशला जरूर आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती चांगला खेळ करावा लागेल 6 चेंडू आणि खरं तर 28 धाब्याची आता मैदानाच्या आतमध्ये गरज आहे गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज झाला गणेश शुगडाला जरूर प्राचार्य करण्यात आला शेवटच्या षटकावरती 6 चेंडू मध्ये 28 धाबा बसवायच्या आणि एका साईडला 6 चेंडू मध्ये 28 धाबा आता बनवायचे टीम पनसवाडी संघाला गोलंदाज सज्ज समोर आपण पाहतो आकाश तयार 6 चेंडू आणि 28 धाब्याची आता गरज आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज समोर आकाश कोला टाकलाय समोर खेचण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतो बीसे मध्ये क्षेत्र शकतही द्या आकाशला नीचे आपण पाहतो चेंडू पैकी प्रत्येक एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाब्याने काही फरक पडणार नाही टीम आपण जर विचार केला तर इथून संघाला आता चांगला खेळ करावा लागेल 5 चेंडू आता बऱ्यापैकी 27 धाबा मैदानाच्या आतमध्ये दबरत दोन्ही संघापुढे 50 पर डे सामना बाकी आहे आणि चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल 5 चेंडू आणि 27 धाब्याची आता गरज आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इथून सज्ज गणेश आणि समोर नीचे आपण पाहतो राजूला जसा बाटपता एक चौकार पाहिल्या इथून मात्र चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल गोलंदाज सज्ज कोला टाकला जरूर आपण पाहतो चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला गेला मिळाला क्षेत्ररक्षक तैनात होता थोडीशी मिस फिल्डिंग इथून मात्र बॅकअप आता मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एका सिंगल देखील काही फरक पडणार नाही अद्याप आपण जर विचार केला टीम इथून संघाला 4 मध्ये आता बनवायच्या 26 टीम आपण जर विचार केला तर पनसवाडी संघाला चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल कोला टाकण्याचा प्रयत्न वारंवार मात्र कोला टाकले जातात चेंडू इतर मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज आणखीन एक होईल बाद इथून आपण जर विचार केला तर मॅच मध्ये फक्त उपचार तर शिल्लक घ्या एकतर्फे सामना इथून जोर आपल्याला पाहाल तर मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं की सामना रफ अँड टफ जोर आपल्याला पाहाल मिळेल आता 3 चेंडू मध्ये बरोबरच्या 26 धाबा आता मैदानाच्या आतमध्ये चला स्पर्धा घ्यायच्या अधिकचा बेल खर्च करू नका तीन चेंडू आणि बनवायच्या 26 आता मैदानाच्या आतमध्ये टीम पनसवाडी संघाला चला स्पर्धा घ्यायच्या अधिकचा बेल खर्च करू नका त्यापर्यंत सामने पेंडिंग डे नाईट फॉर्मॅटमध्ये करता या स्पर्धा करताना आपल्याला पाहायला मिळतं चांगलं आयोजन नियोजन इथून जर आपण पाहतो पनसवाडी गावानं पाहिलेलं स्वप्न ते मात्र सत्यात उतरलं गेला चांगलं आयोजन जर आपल्याला पाहायला मिळते पंचक्रोशीमधील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा अद्यापर्यंत करता राहिले गेल्या छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 एक शानदार रुबाबदार पर्व जर आपल्याला पाहायला मिळते आहे पंचक्रोशीमधील या विभागामधील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्या आदिवासी समाजासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म त्याने करता निर्माण करून दिला गेला आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी आणि चांगला खेळ आता मैदानाच्या आतमध्ये सुरू मॅच मध्ये करता उपचार तर शिल्लक आहे 2 मध्ये बनवायच्या 25 जरूर पंच आमच्याकडे बॉल घेत इट इज अ वाईट बॉल खरा बॉल इथून जर आपल्याला पाहायला आता 2 मध्ये बनवायच्या 24 धाबा मैदानाच्या आतमध्ये एका 2 चेंडू खराब आल्या आणि इथून मात्र आपण जर विचार त्याच्यावरती प्रार झाल्या तर मॅच मध्ये करता चित्र बदलू शकतो
तसं घडेल का येणार काल आणि बेल सांगून जाईल. कोला टाकलाय समोर केसला. जरी आम्ही सामना गमावला असेल तरी बी माझा नॅशनल गेम दाखवणार. बॉल चालला ब्लास्ट स्क्रीनच्या भरतून आणि ठोकलाय फलंदाज आकाशा पाटपंदा सिक्सर. अजून एक षटकार ठोकला राजानं. तर या स्पर्धेचे आयोजक सुरेशजी भगत यांच्या माध्यमातून तब्बल हॅलो भुरेशजी भगत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑल ख्यातला. नक्कीच सुरेश सामन्याचं सामनेवर कोण ठरलं गेलं